नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना अच्छे दिन। पेन्शन आणि रिटायरमेंटच्या नियमात मोठे बदल, कोट्यवधी कुटुंबाची दिवाळी झाली गोड। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवार सोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काच्या पेन्शन आणि इतर लाभांसाठी महिनोमहिने चक्रा माराव्या लागणार नाहीत। सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त होण्याच्या 2 महिने आधीच पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ देणे बंधनकारक करण्यात आले आहे। पेन्शन मित्र करणार मदत। मित्रांनो, या प्रक्रियेतील सर्वात मोठा बदल म्हणजे प्रत्येक सरकारी विभागात आता एक पेन्शन मित्र किंवा कल्याण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल। हे अधिकारी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अर्ज भरण्यापासून ते सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत मदत करतील। इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन मिळवून देण्याची जबाबदारी याच अधिकाऱ्यावर असेल। यामुळे कर्मचाऱ्यांचा आणि त्याच्या कुटुंबाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। डिजिटल प्रणालीमुळे कामाला वेग। मित्रांनो, सर्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारने भविष्य नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे। सर्व मंत्रालये आणि विभागांना या पोर्टलशी जोडण्यात आले आहे, ज्यामुळे पेन्शन प्रकरणावर ऑनलाईन लक्ष ठेवता येईल। कर्मचाऱ्यांची सर्व्हिस बुक आता डिजिटल स्वरूपात EHRMS मध्ये ठेवली जाणार असल्याने कागदपत्रांची पूर्तता करणे सोपे होईल। चौकशीमुळे पेन्शन थांबणार नाही। मित्रांनो, अनेकदा एखाद्या कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी सुरू असल्यास त्याची पेन्शन थांबवली जात असते, मात्र आता या नियमात बदल करण्यात आला आहे। नवीन नियमानुसार चौकशी सुरू असली तरी कर्मचाऱ्याला तात्पुरती पेन्शन इंटरिम पेन्शन दिली जाईल। केवळ त्यांची ग्रॅज्युएटीची रक्कम चौकशी पूर्ण होईपर्यंत रोखून धरली जाईल। 2 महिने आधी पीपीओ अनिवार्य। मित्रांनो, CCS पेन्शन नियम 2021 अंतर्गत निवृत्तीपूर्वी 2 महिने आधी पीपीओ किंवा EPPO जारी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। सरकारचा उद्देश निवृत्ती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवून प्रत्येक कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक आणि तणावमुक्त निवृत्तीचा अनुभव देणे हा आहे। यामुळे आता कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या अधिकारासाठी वाट पाहावी लागणार नाही। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।